लग्न करताना पत्रिका काय महत्वाची असते? आता कुंडली शास्त्रामध्ये जी कुंडली पूर्ण आहे ते तुमचं संपूर्ण आयुष्य आहे त्याच्यात. म्हणजे प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः आहे, सप्तम स्थान तुमचं जोडीदार आहे, तुमचं भागीदारी व्यवसायाचं आहे. त्यामुळं दोन्हींची पत्रिका जुळवून पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण जेव्हा लग्न करतो मॅडम, तेव्हा लग्न हे दोन जीवांचं नसतं, ते दोन फॅमिलींचं पण असतं. दोन फॅमिली, दोन मनांचं मिलन आहे. सासू सुनेचं कसं जुळवायचं ते सुद्धा पत्रिकेवरून कळत असतं. चतुर्थ स्थान तुमच्या आईचं आहे कुंडलीमध्ये, दशम स्थान सासूचं आहे. आपण आजकालच्या जगात जे पाहतो की नवरा आहे ना आपल्या बायकोवर खूप संशय घेतो, तर हे असं का होतं? आहारही आपल्या शरीरावर खूप इफेक्ट करत असतो. तुम्ही कशा पद्धतीचा आहार घेताय खूप महत्वाचं आहे. पॅरामीटर्स आहेत की जसं म्हणतो ना की अरे ह्यांची जोडी बेस्ट होऊ शकते. लग्नातील जी राशी आहे त्याचा स्वामी हा त्या स्थानापासून कुठं बसलेला आहे, 6-12 मध्ये आहे का मारक स्थानात आहे का बाधक स्थानात आहे, कुठं बसले हे पाहून त्यांना प्रश्नकुंडलीवरून सांगावं लागते की हा विवाह मोडू शकतो किंवा वैधव्य योग येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तिथून कळत असतात. मराठी पॉडकास्ट आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे विजया जोशी आणि त्या ऍस्ट्रोलॉजर आहेत आणि ह्या फील्डमध्ये त्यांना 10 वर्षांपेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. म्हणून आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत, नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. म्हणून पाहत राहा आपला आजचा एपिसोड. तर मॅडम, आजचा आपला जो पॉडकास्टचा विषय आहे लग्नाविषयीचा आणि आपल्या ज्या पत्रिकांविषयीचा, तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अनेक जण लग्न करू पाहतात आणि आता मॉडर्न जे जनरेशन आले त्यांना हे पत्रिका वगैरे थोडंसं बघावंसं नाही वाटत, कारण प्रेम प्रकरणं वाढत चाललेत. तर मला असं तुम्हाला विचारायचं होतं की लग्न करताना पत्रिका काय महत्वाची असते? आता लग्न करताना पत्रिका ही खूप महत्वाची असते. आता कुंडली शास्त्रामध्ये जी कुंडली पूर्ण आहे ते तुमचं संपूर्ण आयुष्य आहे त्याच्यात. म्हणजे प्रथम स्थान म्हणजे तुम्ही स्वतः आहे, सप्तम स्थान तुमचं जोडीदार आहे, तुमचं भागीदारी व्यवसायाचं आहे. त्यामुळं दोन्हींची पत्रिका जुळवून पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण पत्रिकेत षडाष्टक योग असतात. समजा एखाद्या तुम्ही लव्ह मॅरेजचं मला सांगताय, लव्ह मॅरेज आहे, त्यांचं खूप प्रेम आहे, पण षडाष्टक योग आहे पत्रिकेत. काही काळानंतर त्यांचं एक तर भांडण होतं, डिवॉर्स होतो किंवा डेथ होऊन जाते एकाची. मग त्या विवाहाचा काय फायदा? ठीक आहे, तुमचं प्रेम आहे, तुम्ही नक्की करा. 4 महिने प्रेम करताना 5व्या महिन्यात जर असं झालं तर काय करायचं? मग कुणाला ब्लेम करायचा? मग म्हणणार की मुलीचंच पायगुण चांगलं नव्हतं, मुलगीच चांगली नव्हती म्हणूनच आमच्या मुलाचं असं झालं. मग दुसरे 2 जण म्हणणार आम्हीच विरोध करत होतो पण आमचं ऐकलंच नाही. त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होणार. ते आहेच, पण आजकाल बरेच जण असे पण आहेत ना की त्यांनी लग्न केल्यावर त्यांचं सुरळीत चालू आहे. असं क्वचित आहे ना. 100 पत्रिकेमधले 95 लोकांना प्रॉब्लेम आहे, 5च सुरळीत चालू आहे. ओके, असा विषय आहे का? हो. म्हणजे मला वाटलं की जर असे केसेस आहेत मग लोक तिकडे जास्त वळतात, कारण आजकालच्या जनरेशन मध्ये पत्रिका जुळवणं हे त्यांना किंवा बघणं हे त्यांना आवडत नाही. कारण प्रेम प्रकरण असतं आणि घरचे जरी हो म्हटले पण पत्रिकेवर अडकतं. आता कसं असतं, पत्रिका जुळवताना फक्त काही लोक गुण पाहतात. किती गुण जुळले? कमीत कमी पत्रिका जुळवण्यासाठी 18 गुण जुळले पाहिजे. आता काही लोकांचं म्हणणं आहे की आमचे तर 33 गुण जुळले होते तरी आमचा डिवोर्स का झाला? मग लग्न करताना मुहूर्ताला सुद्धा खूप महत्व आहे. कोणत्या मुहूर्तावर लग्न केलं जाते, तुमच्या पत्रिकेनुसार तुम्ही कोणत्या दशेत लग्न करताय ह्या गोष्टीला सुद्धा महत्व आहे. तुम्ही राहूच्या दशेत करताय, गुरुच्या दशेत करताय, शुक्राच्या दशेत करताय किंवा आंतरदशा कोणती, प्रत्यंतर दशा, प्राणदशा, सूक्ष्म दशा, हे सगळं पाहावं लागतं. योग पाहावे लागतात, कोणत्या योगावर तुम्ही लग्न करताय. बरोबर. पण हे खरंच मॅडम, आपण जेव्हा बघतो एखादा व्यक्ती आहे तो ह्या सगळ्या गोष्टी बघतो, त्या वेळी आपल्या मुलीचं लग्न ठरवतो, पण आपण बऱ्याच वेळा असं समाजामध्ये बघतो की लग्न नेहमी ठरतं, मुहूर्त ठरतं, सगळं पत्रिका आपण बघतो, पण जेव्हा लग्न करायचं असतं ना तेव्हा काहीतरी कुठेतरी मुलगी मेकअप मध्ये उशीर झाला, कुठेतरी काही कामाला लागलं, अशा वेळा तो मुहूर्त नेहमी निघून जातो. ते मुहूर्त ठरवताना आहे ना, म्हणजे जे कोणी लोक मुहूर्त सांगतात ते त्यांच्या अभ्यासाच्या बेसवर सांगतात. पण मुहूर्तशास्त्र जो आहे ना हा एक वेगळा अभ्यास आहे. ज्योतिषशास्त्र वेगळा, वास्तुशास्त्र वेगळं, मुहूर्तशास्त्र हा एक वेगळा अभ्यास आहे. म्हणजे मी सगळ्यांना एकच विनंती करेल की तुम्ही मुहूर्त काढताना, म्हणजे कोणतेही मुहूर्त काढा, प्रत्येक गोष्टीला मुहूर्त आहे. गाडी घेणे, घर घेणे, मोबाईल घेणे, विवाह करणे, मुंज करणे, जे काही असेल प्रत्येक गोष्टीला मुहूर्त आहे. तर ते फक्त एकदम ऍक्युरेट पाहून लोकांना सांगा, म्हणजे लोकांचा या गोष्टीवर विश्वास कधीच उडणार. खरी गोष्ट आहे. त्याच्यात ऍक्युरेसी
नी सांगा लोकांना की हा चला हा वार आहे, ही तिथी आहे, योग आहे, नक्षत्र हे करण आहे, या दिवशी तुम्ही विवाह करू शकता. फक्त आता पंचांग मध्ये दिलेलं असतं की ह्या विवाहाच्या तारखा आहे, ह्या गोष्टी आहेत, ते एकदम करेक्ट आहे. पण याही व्यतिरिक्त योग कोणता आहे, करण कोणता आहे, नक्षत्र कोणतं, ह्या गोष्टी चेक करा की तो विवाह केल्यानंतर त्याचे इफेक्ट काय होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. खूप काही गोष्टी आहेत. एवढं सगळं जुळून कसं येतं? एवढं सगळं जुळून आणावं लागतं आणि त्याचा एक स्पेसिफिक दिवस द्यावा लागतो. ओके, तेव्हा सगळ्या गोष्टी घडून येतात, तो विवाह सक्सेस होतो. ओके. आणि मॅडम आता कसं झालंय, जनरेशन बदलत चाललं. तुम्ही बघित असाल, आता तुम्ही आजूबाजूच्या मुलींना बघत असाल किती जमाना चेंज झालाय. तुमच्या वेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली आणि मुली सेल्फ डिपेंडेंट झाल्या. त्यांना वाटतं की लग्न मी उशिरा केलं तरी चालतंय. मग तुम्हाला काय वाटतं, मुलींनी कोणत्या वयात लग्न केलं पाहिजे? आता कसं असतं माहिती का, मुलींनी तर लवकर लग्न केलं तर चांगलीच गोष्ट आहे. लवकर म्हणजे तरी एक 23-24 मध्ये मुलींनी लग्न केलं तर चांगलीच गोष्ट आहे. कारण 21 ते 30 स्त्रीची प्रजनन क्षमता ही खूप चांगली असते. 30 नंतर ती डाऊन होत जाते. हे एक आपण सायंटिफिकली सांगू शकतो. पण जर तुम्हाला शास्त्रानुसार पाहायचं असेल तर तुमचे योग आहेत ठरलेले, त्यावेळेसच तुमचं लग्न होणार आहे. समजा तुमचा सप्तमेश, कुंडली शास्त्रामध्ये तुमचा सप्तम स्थान किंवा सप्तमेश हा विवाहाचा कारक आहे. शुक्र गुरु विवाहाचा कारक आहे. मंगळ पाहावा लागतो, चंद्र पाहावा लागतो आणि सूर्यही पाहावा लागतो. हे सगळे ग्रह विवाहासाठी उपयुक्त आहेत, हे सगळे पाहावे लागतात. मग समजा सप्तमात शनी बसलाय तर विवाह उशिरा होण्याचे योग आहेत. मग त्यात त्या मुलीची काय चूक आहे? ती पेंडिंग कर्मच तो घेऊन आलेली का तिचं लग्न उशिरा होणार आहे. ओके, म्हणजे मुलीवर पण स्वतःवर नाही की तिला भले करायचं लग्न, पण हो अशा कितीतरी केसेस आहेत का मला फोन येतात की मॅडम आता माझं वय 32 आहे, माझं अजूनही लग्न जमत नाहीये, का बरं एवढे प्रॉब्लेम्स येतात, ते असं का होतंय, ठरलेला विवाह मोडतोय, हे का होतंय गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी पाहून एक प्रश्नकुंडली म्हणून एक प्रकार आहे शास्त्रामध्ये, हे सगळं पाहून सांगावं लागतं की हे लग्न चालणार आहे का, हे लग्न व्यवस्थित पुढे, त्याच्यावरून सगळ्या गोष्टी अनालिसिस करता येतात. पण जिथं प्रॉब्लेम आहे तिथं सोल्युशन पण असेलच. हो 100%. मग ते सोल्युशन तुम्ही सांगू शकता काय? हो, ज्याच्या त्याच्या कुंडलीनुसार सोल्युशन असतं. प्रत्येकाचं एकासाठी फिक्स टेम्पलेट नाहीये की. मेष राशीची लोक आहे त्यांचा जोडीदार कसा असतो, सतत चुका काढणारा असतो. वृषभेचा जोडीदार कसा असतो, तर त्या वृषभ राशीच्या माणसाला किंवा बाईला असं वाटतं की माझा पार्टनर माझ्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. मिथुनेचा कसा असतो, त्याला शिस्त असते, खूप शिस्त असते आणि ते एकदम बेशिस्त असतो. कर्केचे कसे असतात, त्यांना नोकर पाहिजे असतो, नवरा किंवा बायको नसती पाहिजे, नोकर पाहिजे असतो की जो तिचं सगळं काम करेल. सिंहेचे कसे असतात की त्यांना खूप डिझायर्स असतात पार्टनर कडून. कन्येचे जे लोक असतात ती खूप भांडकुदळ असतात, पण त्यांना पार्टनर जो असतो ना तो खूप समजदार मिळतो, खूप मॅच्युअर मिळतो. म्हणजे ह्या गोष्टी पण बऱ्याच मॅटर करतात. पण ह्यासोबत मॅडम मला असं एक वाचण्यात आलं होतं की मी एखादा असंच तुमच्यासारखा एक व्यक्ती होता त्याला विचारलं होतं की तुम्ही म्हणता की अशी अशी लोक आहेत, तर मग मी असं माझी ही रास आहे तर मी असा का नाहीये, तर तो म्हटलं की त्यासोबत तुमचे ग्रह पण कोणाचा प्रभाव आहे त्याच्यावर, अशावरनं ते ओव्हरऑल ठरतं की वेगवेगळ्या प्रकारचे गुण एका व्यक्तीमध्ये दिसतात ना. हो बरोबर आहे ना. आता ग्रहांच्या दृष्ट्या पण ठरलेल्या आहेत. शनी ग्रहाला 3 दृष्ट्या आहे, गुरुला 3 आहे, राहूला 3 आहे, मंगळाला 3 आहे. ह्या ग्रहांच्या दृष्ट्या पण ठरल्या. दृष्ट्यांचं काम वेगळं आहे, जिथं बसलेले आहे त्यांचं काम वेगळं आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रहाची जर दशा चालू असेल, समजा गुरुची दशा चालू आहे, तर गुरु हा जिथे बसलाय तिथलं फळ देतो. त्याच्या 2 राशी कुठं बसले आहे तिचं फळ देतो. प्लस गुरु ह्या 3 घरांना पाहतोय, 5, 7, 9 3 दृष्ट्या आहेत त्याला, त्या तिन्हींचा पण तो फळ देतो. ओके. मग त्याच्यात एक राशी निगेटिव्ह, एक राशी पॉझिटिव्ह इफेक्ट करत असते. बरोबर. डीप मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एखाद्या पर्सनचा पूर्ण एक अनालिसिस करावं लागेल. समजा लग्न स्थानात शुक्र बसलाय, शुक्रावर शुभग्रहांची दृष्टी आहे, त्या व्यक्तीचा विवाह लवकर जमतो. प्रश्नकुंडलीमध्ये समजा 10, 11, 3, 7, 4 हे जर लग्न असेल आणि त्याच्यावर चंद्र, शुक्र किंवा गुरुची दृष्टी असेल त्या लग्नावर, तो विवाह लवकर जमतो. खूप म्हणजे फॅक्टर्स अफेक्ट करतात त्या गोष्टींना. एका तंत्रानुसार चालत नाही म्हणजे. नक्की खूप असतात या गोष्टी. आपण जेवढं डीप मध्ये जाऊ तेवढं आहे. आणि मग मॅडम एक प्रश्न नेहमी पडतो की मग आता आपण मोस्टली बघताना काय बघतो की एखाद्या मुलाचं लग्न ठरवायचंय तर ती मुलीकडच्या साईडची बघतात की एखादं घर आहे का, एखाद्या गाडी आहे का, ह्याची जमीन आहे का, पैसे आहेत का, ओव्हरऑल असं गणित म्हणतात.
मग हे गणित जास्त महत्वाचं आहे, एखादा खूप श्रीमंत आहे मग लगेच त्याला देऊन टाकायचं का? नाही, हे पहा, लोकांना एक अट्रॅक्शन झालेलं आहे. म्हणजे पैसा असला ना तर ती व्यक्ती लोक खूप चांगली आहे, अशी खूप लोकांची विचारसरणी आहे का हे श्रीमंत आहे म्हणजे हे खूप चांगले, मग आपण त्यांना मुलगी देऊन टाकू. पण काय, ती जरी श्रीमंत मुलाला जरी ती मुलगी दिली तरी तिथं जाऊन ती भाजी चपातीच खाणार आहे ना, ते काय पैसे थोडी खाणार आहे. पैसे खाती का भाजी बरोबर, पैसे थोडी खाती ती. मग गरीब आणि श्रीमंत मॅटर पेक्षा ती मुलगी किती सुखी राहणार आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे. ओके. आणि मग ते करण्यासाठी तुम्हाला अशा ह्या गोष्टी मॅच करून पाहाव्या लागतात. तर मॅडम, पण आपण ठीक आहे, पैशाचा विषय वेगळा झाला, पण आताच्या समाजात जात धर्म म्हणजे जे आहेत धर्म लोक खूप मानतात आणि जातीमध्ये तर इंटरकास्ट विवाह खूप वाढत चाललेत. मग त्याचा ह्या कुंडलींवर खूप इफेक्ट पडतो की? हो, आता कसं असतं, कुंडलीमध्ये सप्तम स्थानावरून ठरत असतं की तुम्हाला जोडीदार कसा मिळणार आहे. समजा सप्तम स्थानात तुमचा राहू बसलाय, शनी बसलाय, तर तुम्हाला शनी जर बसला असेल तर तुम्हाला तुमच्या वयापेक्षा जास्त मोठा जोडीदार मिळेल, किंवा तुमच्यापेक्षा रंगाने काळा असेल, दिसायला चांगला नसेल, हँडिकॅप असेल, असा जोडीदार तुम्हाला मिळतो. विवाह उशिरा होतो. राहू असेल तर आंतरजाती विवाह दाखवलेला आहे, दुसऱ्या जातीत त्यांनी विवाह करावा. गुरु असेल तर तुमचा जोडीदार हा चांगल्या शरीराने धष्टपुष्ट असणार आहे, एकदम छान शरीराने धष्टपुष्ट आध्यात्मिक असणार आहे. मंगळ असेल तर रागीट स्वभावाचा असणार आहे. सूर्य असेल तर जास्त इगोवाला असणार आहे, मीपणा जास्त असणार आहे. चंद्र असेल तर इमोशनली असणार आहे. आणि केतू असेल तर त्याला बायको काही घेणं देणंच नाही बायकोचं, त्याला बायको काय करते, कुठं जाते, किंवा नवरा काय करतो, कुठं जातो, तो त्याच्या जगात आणि ती त्याच्या जगात. म्हणजे अलिप्त म्हणजे साप कसा असतो, डिटॅचमेंट. केतू काय करतो, डिटॅचमेंट, अंतर तयार करतो. राहू काय करतो, अटॅचमेंट, जवळ आणतो. मग कुठले अशा म्हणजे पॅरामीटर्स आहेत की जसं म्हणतो ना की अरे ह्यांची जोडी बेस्ट होऊ शकते, म्हणजे हा ह्याला अट्रॅक्ट करतो, तो ह्याला अट्रॅक्ट करतो, बेस्ट कॉम्बिनेशन? आता कुंडलीमध्ये ना षडाष्टक योग म्हणून एक प्रकार आहे. मेषवाल्यांचे कन्येशी विवाह होऊ शकत नाही. म्हणजे मेषेपासून कन्या राशी ही 6व्या स्थानावर आहे आणि कन्येपासून मेष राशी 8व्या स्थानावर आहे. म्हणजे हा षडाष्टक योग तयार झालाय. म्हणजे जर एखाद्याची मेष राशी आहे आणि एखाद्या मुलाची मेष आहे, मुलीची कन्या आहे, त्यांचं किती प्रेम प्रकरण असतं ते लग्न नाही करायचं. षडाष्टक योग तयार झालेला आहे तिथं. ओके. म्हणजे असं पण आहे. मग कोणाचं होऊ शकतो सर्वात जास्त चांगलं? सर्वात जास्त चांगलं आहे, आता समजा मेषे बरोबर तुम्ही, मेषेचे लोक कशी असतात, त्यांना पेशन्स अजिबात नसतो, खूप घाई असते त्यांना. मग त्यांना जोडीदार कसा पाहिजे, समजदार जोडीदार पाहिजे. मग कर्केचा तर त्यांना चालू शकतो. मग कर्केचा त्यांना एकदम कलेने हँडल करतो मेषेवाल्यांना. म्हणजे जोडीदार जर एका प्लस मायनस असतील तर एकमेकांना सांभाळून घेतो. हा, असा जोडीदार पाहिजे. दोघं जर अग्रेसिव्ह असले तर मग झाला असतो संसार. मग एक अग्रेसिव्ह आणि एक मॅच्युअर आहे तर तो संसार छान होईल, रडून का असं ना, पण तो संसार चांगला होईल. मग अशा वेळी मॅडम पण असं पण होतं ना की तुम्ही म्हणतात एक अग्रेसिव्ह आणि एक शांत, मग जो शांत आहे त्याला ते सहन करावं लागते ना? असं सहनच करावं लागते, बरोबर आहे. सिंह लग्नाच्या कुंडल्या मी बऱ्याच पाहिले आहेत. तर सिंह लग्नवाल्यांचं काय असतं की त्यांच्या बायकोकडून त्यांना खूप अपेक्षा असतात, खूप डिझायर असतात. माझ्या बायकोने हे केलं पाहिजे, ते केले पाहिजे, ह्या गोष्टी केल्या. त्यांनी जर अपेक्षा ठेवल्या तर त्यांचाही विवाह व्यवस्थित चालत नाही. त्यांनी अपेक्षा ठेवायच्या नाही, डिझायर्स ठेवायचे नाही आपल्या जोडीदाराकडून, तो विवाह चांगला चालला. वृश्चिकेची लोक कशी असतात, माझी बायको किंवा माझा नवरा माझ्याच कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे, मी म्हणन तसंच केलं पाहिजे. तुमच्या आईचं कशाला ऐकलं, माझंच ऐका, मी म्हणलं तसंच करा. ही वृश्चिकेची लोक असतात. ओके. मीनेची लोक कशी असतात, एकदम समजदार. ठीक आहे, तुमची आई म्हटली ना असं करायचं, बरं आपण असंच करू, चुकीचं असलं तरी चालेल तिला, असं आहे. म्हणजे कर्क राशीच्या लोकांना प्रेम करायला आवडतं आणि धनुराशीच्या लोकांना भांडण करायला आवडतं. ओके. असं म्हणजे अशा लोकांपासून लांब. म्हणजे आपण ज्यावेळेस हे पाहतो, ह्या सगळ्या गोष्टी मॅच करतो, हे खूप पाहावं लागतं. 1 आणि 2 गोष्टी पाहिजे का चला 32 गुण जुळले झालं लग्न टाका करून, असं नाहीये. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अनालिसिस करून पाहाव्या लागतात. आणि हा अख्ख्या म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून पत्रिका जुळवताना खूप विचारपूर्वक जुळवायचे, नाही तर त्याचा पैसे घेऊन फायदा नक्की आहे, पण गुणिले 100 त्याचे दोष पण आहे. पैसा असून ते वापरायला मिळणार नाही किंवा तो नाही, मग उद्या त्या विवाह सक्सेस नाही झाला तर ते काय म्हणणार 10 वेळा, हा चला ह्यांनी आमची पत्रिका जुळवली होती, हे आमचं कुठं चांगलं झालं, काय त्यांनी पत्रिका जुळवली, किंवा काय फायदा त्या पत्रिका जुळवून, कधी विश्वास ठेवायचाच नाही. म्हणजे काय माहिती का, ह्या शास्त्रावरून लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे. त्याचं कारण काय की संपूर्ण नॉलेज असल्याशिवाय
अजिबात कुणाची पत्रिका उघडून पाहायची नाही किंवा कुणाची पत्रिका मॅचही करायची नाही. म्हणजे हे शास्त्र असं आहे की फक्त पैसे मिळतात म्हणून काम करायचं नाही. तर खरंच लोकांना तुम्ही एक समाजसेवा म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काम करा. त्यांचं समाधान झालं तर ते पैसे देणारच आहे ना तुम्हाला. पैसे बाय प्रोडक्ट आहे. पैशासाठी काम करणं म्हणजे खूप चुकीचं आहे. कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, पैशासाठी काम नाही करायचं. हे माझं आहे म्हणून काम करायचं. पैसे बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळणारच आहे. बरोबर. पगार मालक तुम्हाला देणारच आहे. बिझनेसमध्ये तुम्ही 4 गोष्टी विकल्या, लोक पैसे देऊन जाणारच आहेत. ज्योतिषशास्त्र जे आहे, जे खूप हजारो ज्योतिषी आहेत, तर ज्योतिषशास्त्र हे असं क्षेत्र आहे की ह्या क्षेत्रात तुम्ही नाही निवडत, शास्त्र तुम्हाला निवडतं. ही व्यक्ती योग्य आहे माझ्यासाठी. हे शास्त्र शिकण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे आणि हिनेच हे शिकलं पाहिजे. तिलाच ते नॉलेज पूर्ण अवगत होतं. 4 आणि 6 महिन्यात ज्योतिषशास्त्र शिकून होत नाही. ओके. मी 10 वर्ष घालवली तरी अजून माझं पूर्ण नाहीये. अजूनही मी या क्षेत्रात विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी राहणारी माणसंच पुढे जातात. हा, मी आजही विद्यार्थी आहे आणि मला माहित नाही की अजून मी किती वर्ष विद्यार्थी आहे. मी म्हणूच शकत नाही की हे मी सगळं मी शिकून आज मी मास्टर आहे ह्याच्यात, मी हे म्हणूच शकत नाही. म्हणजे ही खरं तर एक चांगली क्वालिटी आहे. मी एक बुक वाचत होतो, ते ओशोंचं बुक होतं. तर त्यांनी सांगितलं होतं की आजकालच्या जगात काय झालं माहितीये का, की सगळेजण गुरु बनतात, विद्यार्थी कोणाला नाही बनायचंय. प्रत्येकाला काय करायचंय, थोडा दिवस काहीतरी माहिती घ्यायचंय आणि जगाला ज्ञान देत सुटायचंय. त्यामुळे काय झालंय, गुरूंची संख्या वाढली पण विद्यार्थी नाही राहिलेत. आणि त्यामुळे जी शिकण्याची जी म्हणजे अपेक्षा आहे ना, शिकण्याची जी इच्छा आहे लोकांमधली, ती कमी झाली. मग ते गुरु काहीच कामाचे नाही राहिलेत. बरोबर आहे ना. मी काय म्हणते, कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, फक्त त्याचं नॉलेज पूर्ण घ्या, पूर्ण डीप मध्ये त्याचं नॉलेज घ्या. ज्योतिषशास्त्रात जा, वास्तू जा, न्यूमरोलॉजीत जा, किंवा आणखी तुम्ही तुमच्या डॉक्टरीमध्ये जा, इंजिनिअरिंग क्षेत्रात जा, वकिली क्षेत्रात जा. त्याच्यात पूर्ण PhD करा, सखोल त्याचं ज्ञान घ्या, मग लोकांना मार्गदर्शन करा. आणि स्वतःमध्ये एक गोष्ट ठेवायची असते ज्योतिषशास्त्र करताना, प्रामाणिकपणा. खरंय. कारण आपल्याकडं किती नॉलेज आहे हे आपलं ज्युपिटर सांगत असतं. आपल्याकडे किती नॉलेज आहे आणि आपण लोकांना जे नॉलेज आहे ते 100% खरं देण्याचा प्रयत्न करायचा असतो, खोटं द्यायचं नाही. मग लोकांचा, आपल्या समोरच्या माणसाचा जर शनी चांगला असेल तरच तो आपलं नॉलेज घेऊ शकतो, नाही तर तो घेऊ शकत नाही. आपला गुरु चांगला पाहिजे, आपण त्याला देऊ शकतो, आणि त्याचा शनी चांगला पाहिजे तर तो घेऊ शकतो. त्यामुळे हा विचार कधीच करायचा नाही का मी जर हे सगळं सांगितलं त्याला येईल, आलं तर आलं, ते त्याचं नशीब. त्याला आपण आडून फायदा आहे का? जर तो देवा घरून घेऊनच आला असेल की मला हे शिकायचं आणि मी हे शिकणार, बरोबर आहे, मग आपण कोण आहे त्याला थांबवणार आहे? कोणीच नाही. त्याचं जे आपण म्हणतो ना की डेस्टिनीने जे ठरवलं त्या गोष्टी होणारच त्याच्याकडे. म्हणजे जे हाताला लागले ते मिळणारच, जे नाहीये ते हातातून पण निघून जाईल 100%. आणि आपण आता प्रॉब्लेम्स वर येऊया थोड्यासा. म्हणजे मी बरेच वेळा असं बघतो की काही जणांचे ना मॅडम लग्न ठरतात, सगळं होतं आणि नेहमी प्रॉब्लेम होतो शेवटच्या मोमेंटला. काही जणांचं तर बायको म्हणजे ठरलंय लग्न होणार आणि ती पळून गेले. आता पत्रिकेत कसं असतं, आता हे प्रश्न कुंडलीवरून हे पाहता येतं आपल्याला. आता विचारतात लोक की मॅडम हे लग्न ठरलंय पण हे मोडू शकतं का? मग त्याच्यासाठी प्रश्न कुंडली टाकून पाहावं लागतं. शुक्राची स्थिती पाहावी लागते, लग्न कोणतं आहे, लग्नात कोणती राशी बसलेली आहे, लग्नातली जी राशी आहे त्याचा स्वामी हा त्या स्थानापासून कुठं बसलेला आहे, 6-12 मध्ये आहे का मारक स्थानात आहे का बाधक स्थानात आहे, कुठं बसलेलं हे पाहून त्यांना प्रश्न कुंडलीवरून सांगावं लागते की हा विवाह मोडू शकतो किंवा वैधव्य योग येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तिथून कळत असतात. ओके. पण आता लग्न झालंच समजा, ठीक आहे, तुम्ही म्हणतात की हे आधी करायला पाहिजे, पण एखाद्याने नाहीच केलं आणि त्याचं लग्न झालं आणि मग त्यांच्यात भांडणं सुरू झाली, मग ते कुठल्या ग्रहाचे दोष असतात की हे भांडणं होतात? आता लग्न किंवा एखाद्या आपला जो जोडीदार आहे तो पाहण्यासाठी आपल्याला लग्न आणि नवमांश चार्ट हे 2 चार्ट महत्वाचे. मग तुमच्या वयाचे एक 37-38 नंतर नवमांश चार्ट तुमचं खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. मग समजा तुमचा जर मेष लग्न आहे आणि तुळ नवमांश असेल तर त्या जोडीदार त्या माणसाचा स्वभाव कसा आहे की त्याला सतत चुका काढायला आवडतात. चूक काढायची आणि भांडणं सुरू करायची. त्या जोडी समोरच्या पार्टनरमध्ये चूक काढायची, हे भाजीत तू मीठच नाही टाकलं, सुरू त्याचं भांडण. छोट्या छोट्या कारणावरून भांडणं असतं. वृषभेची लोक कशी असतात, थोडी आळशी स्वभावाची असतात. मग त्यांना पार्टनर सतत सांगणार, उठ
किती वाजले? 9 वाजले. तुला जायचं नाही का कंपनीत? 9 वाजले, चल उठ. सतत प्रेशराईज करणार. आणि झोप ही त्याची आवडती गोष्ट आहे वृषभीच्या लोकांची. आणि बायको त्यांना कशी मिळती? एकदम सरळ, काठीच असते हातात, चल उठ निघ. मास्तरीन बाई सगळं करून घेते काम. पण हे टाळू पण शकतो ना गोष्टी आपण. हा, टाळू शकतो. पण हे कसं असतं, हे पाहून आपण जर या गोष्टी केल्या त्या टाळू शकतो आपण. की मेषेवाल्यांना कशी बायको पाहिजे, वृषभीवाल्यांना कशी पाहिजे, मिथुनेवाल्यांना कशी पाहिजे, कर्कवाल्यांना कशी पाहिजे, हे पाहून आपण टाळू शकतो. म्हणजे झालेच लग्न, मग त्यानंतर उपाय झालंय लग्न तर मग त्याला रेमेडीज असतात, उपाय असतात, ते आपण करू शकतो. त्यातला कुठले उपाय सांगू शकतो तुम्ही? आता एखाद्याची पत्रिका स्पेसिफिक समोर असली तर आपण उपाय सांगू शकतो. समजा आता एखाद्याची पत्रिका आहे, कोणाची XYZ आपण पत्रिका घेऊ आणि त्याच्या लग्नामध्ये समजा मंगळ बसलाय, पहिल्या घरात त्या व्यक्तीचा मंगळ बसलेला आहे आणि त्या मंगळाला शनी पाहतोय, तर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल की म्हणजे अग्रेसिव्ह, एकदम पेशन्स नसलेला. मग ती पत्रिका पाहिल्यानंतर आधी काय सांगतात ब्राह्मण लोक की हा ह्यांना मंगळ आहे बरं का, मग आता हे लग्न नका करू तुम्ही, बघा बरं हे मंगळ आहे. पण असं नाही, मंगळाला मंगळाची चालती, हे 100% खरं आहे. पण मंगळाला अजून ऑप्शन पण आहेत की जिथं मंगळ बसलाय तिथं जर समोरच्या पत्रिकेचा शनी बसला असेल, गुरु बसला असेल, तर ती पत्रिका चालू शकते ना. खूप वेगवेगळ्या फॅक्टर्स हे अफेक्ट करतात. हो मॅडम, अजून एक बरेच वेळा आपण पाहतो की सगळं ओके, पण लग्नानंतर नवरा अचानक बदलतो. नवरा अचानक बदलतो ना. कधी कधी असं पण असतं की पत्रिका तुम्ही किती व्यवस्थित जुळवली. आता नाण्याला 2 बाजू आहेत, बरोबर. नाण्याची एक बाजू पत्रिका तुम्ही जुळवली, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, चांगल्या मुहूर्तावर लग्न झालं, चांगल्या दशेत लग्न झाल्या या गोष्टी पॉझिटिव्ह. पण त्या वास्तूत गेल्यानंतर त्यांची झोपण्याची जागा किंवा त्यांच्या ज्या काही वास्तूतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या किती करेक्ट आहे, त्या सुद्धा परिणाम करतात ना आपल्यावर. बरोबर. म्हणजे लग्नानंतर पण हे प्रॉब्लेम होऊ शकतात. हो. आता प्रश्न लग्नामध्ये, प्रश्न कुंडली मांडताना प्रश्न लग्नामध्ये जर चंद्र 6 आणि 8 मध्ये जर आला तर लग्नाच्या 8 वर्षानंतर वैधव्य योग येतं. ओके. किंवा चंद्र आणि मंगळ समोरासमोर आले प्रश्न कुंडलीमध्ये किंवा प्रश्न लग्नात, तरी लग्नाच्या 8 वर्षानंतर त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला वैधव्य किंवा विदुर योग येतो. म्हणजे अशा मी एक 25-30 कुंडल्या मी अनालायसिस केल्या वाचल्यानंतर की बाबा हे अप्लाय करून बघू हे होतंय का, हे झालं. मी कुंडली जोडताना ही गोष्ट अवश्य सांगते, प्रश्न कुंडली टाकून हे करा की नका करू, ओके, योग्य आहे की अयोग्य. मग करायचं तर तुमची जबाबदारी, परत मला विचारायला यायचं नाही. ठीक आहे, मी सांगितलं होतं, तुम्हीच ऐकलं नाही. बोलता येतं ना मग आपल्याला. ते पण आहे. आणि पण आपण जेव्हा लग्न करतो मॅडम, तेव्हा लग्न हे 2 जीवांचं नसतं, ते 2 फॅमिलींचं पण असतं. 2 फॅमिली, 2 मनांचं मिलन आहे. मग आपण ठीक नवरा बायकोची कुंडली जोडतो, पण त्याचसोबत सासू सुनेचं कसं जुळवायचं ते सुद्धा पत्रिकेवरून कळत असतं. चतुर्थ स्थान तुमच्या आईचं आहे कुंडलीमध्ये, तर दशम स्थान सासूचं आहे. दशम स्थान तुमच्या वडिलांचं आहे, तर चतुर्थ स्थान तुमच्या सासऱ्यांचं आहे. ह्याचा काय इफेक्ट नक्की? मग आपल्याला कळतं ना. समजा आता XYZ मुलीचं लग्न आहे, पत्रिका जुळली, सगळं झालं, ती विचारणार मॅडम माझी सासू कशी असणार आहे, मग लगेच त्या चतुर्थापासून चेक करायला लागतं, सप्तमापासून चेक करायला लागतं. दशमस्थान म्हणजे सासू आहे, मग तिथं कोण बसलेलं आहे, शुक्र बसलाय का, तो कोणत्या राशीत बसलाय, हे महत्वाचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी पण भविष्यात केतू असेल ना, सासू बरोबर पटतच नाही. केतू अंतर तयार करतो ना, डिटॅचमेंट. आणि दशमस्थानात जर राहू असेल, अटॅचमेंट. माझ्या दशमात राहू आहे, माझ्या सासू बरोबर माझी एकदम अटॅचमेंट आहे, एकदम छान घट्ट आहे आम्ही दोघी. ओके. आम्हाला सेपरेट कुणीच नाही करू शकत. चांगलं. बऱ्याच मुलींना आता लगेच मी अभिमानाने सांगते ही गोष्ट. ते सासू सासरे एकदम साधारण आहेत माझे, पण सासऱ्यांपेक्षा सासूशी सासऱ्यांचं पण आहे माझं बॉन्डिंग, तसं नाही. पण सासू बरोबर खूप आहे. 1-2 मैत्रिणी कशा गप्पा मारत असतात, आम्ही गप्पा मारतो, सगळं सांगतो एकमेकींना, कुणाचं काय. घरातल्या प्रत्येक गोष्टी आम्ही एकमेकींना शेअर करतो. म्हणजे आमचं एवढं बॉन्डिंग आहे दोघींचं. बऱ्याच जणांचं आपण नाही हेच बघतो की बाबा सासू सुनेचं पटतच नाही, आता इतिहासातच होत चाललंय. 90% तेच आहे. पण मला त्यांचा कधी वाईट अनुभव आलाच नाही माझ्या सासू सासऱ्यांचा.
कधीच वाईट अनुभव आला नाही मला. मी जसं लग्न होऊन या घरात आले तसं मला त्यांनी खूप सपोर्ट केला. आजही मी इथं आहे तर त्यांच्यामुळेच आहे. चांगले आहेत, म्हणजे खूपच चांगले आहेत. कारण हो, आणि शिकलेल्या नसूनही मॅच्युअर आहेत, एज्युकेटेड आहेत, त्यांचे विचारही तसेच आहेत. तेच ना, माणसांनी सुशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कृत जास्त असावं गरजेचं आहे. आता लोकांना म्हणजे खूप सुंदर राहिले तरी लोक सुशिक्षित समजतात स्वतःला. म्हणजे येत तर काहीच नाही, नॉलेज तर काहीच नसतं, पण त्यांना वाटतं आम्ही सुशिक्षित आहे. बरोबर, चुकीची गोष्ट आहे. सोंग आणतात, आव आणतात ते आम्ही किती सुशिक्षित आहे बघा. राहणीमानावर किंवा तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावरून ह्याच्यावर सगळं कळतं तुम्ही किती सुशिक्षित आहात. बरोबर, ते फार वेळ टिकू शकत नाही टिकू शकत ते. बरोबर की नाही. आणि आपण अजून बरेच वेळा असं बघतो की म्हणजे लग्न झालंय पण मुलं व्हायला पण त्रास होतात लोकांना. हो, मुलं होण्यासाठी त्रास होण्यासाठी कारण हे की मुलीचं पंचमस्थानावरून गर्भाशय पाहिलं जातं. मग गर्भाशय कसं आहे त्या मुलीचं, किंवा त्या मुलीचा गर्भ कसा असणार आहे, तिला संतती कधी होणार आहे. समजा एखाद्याच्या पंचमात शनी आहे तर 2 संततीमध्ये 5 ते 7 वर्षाचं अंतर असतं. एखाद्याच्या पंचमस्थानात मंगळ आहे त्या लेडीजला पिरियडचे इश्यू जास्त असतात. गुरु आहे तर संतती होण्यासाठी त्रास होतो. ह्या गोष्टी पण टाळू शकत नाही. हो, ह्या गोष्टी टाळण्यासाठी आहे ना, कसं असतं की समजा उदाहरणार्थ द्यायचं झालं की तुमच्या जर आयुष्यात अमक्या साली अमकी गोष्ट होणार आहे, समजा तुमच्या 32व्या वर्षी तुमचा अपघात होणार आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे एखाद्या ज्योतिषाने, मग होणार आहे हे तुम्हाला कन्फर्म आहे, मग तो टाळता तर येणार नाही. मग त्यासाठी तुम्ही रेमेडीज करून फक्त त्याची तीव्रता कमी करू शकता. म्हणजे ऍक्सिडेंट होऊन तुम्ही जर डोक्याला मार लागणार असेल तर फक्त ऍक्सिडेंट होऊन तुम्ही खरचटणार आहे. त्याची फक्त तीव्रता कमी करू आपण, पण ती घटना टाळता येते का? नाही. मग असतं मॅडम, लोक मग त्याच्या भरोशावर राहतील ना. जसं की आता माझी काही दिवसांपूर्वी मी एक पत्रिका बघितली होती तर त्यात असं लिहिलं होतं की म्हणजे ह्या व्यक्तीचा विवाह एका श्रीमंत मुलीशी होईल आणि त्याला सासऱ्याकडून खूप काही पैसे मिळतील असं लिहिलं होतं. मग मी आता हे सगळ्या गोष्टी बंद करून त्याच आशेवर राहावं का? आता कुंडलीमध्ये पाहताना तुमच्या कुंडलीचं अष्टम स्थान म्हणजे तुमची सासूरवाडी आहे. मग तुमच्या अष्टम स्थानात काय, कोणता ग्रह बसलेला आहे, कोणती राशी आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्यासोबत त्याचं 9 मास चार्ट पाहणंही गरजेचं आहे. आता लोक काय म्हणणार की फक्त चंद्र कुंडली लग्न कुंडली जनरली सगळ्यांना माहिती असते, पण प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे चार्ट आहेत. दशमांश चार्ट आहे, द्वादशांश चार्ट असतो, अरिष्टांश असतो, होरा चार्ट असतो, 9 मास चार्ट असतो, असे 16 चार्ट असतात पर पर्सनचे. त्याच्यावरून सगळं कळतं. प्रॉपर्टीची कंडिशन कशी असणार आहे, किती गाड्या असणार आहे, आई वडिलांचं सुख किती असणार आहे, मुलांचं सुख सप्तमांशवरून पाहिजे किती असणार आहे, आजार कोणता होणार आहे, हे सगळं त्यासाठी एक सूक्ष्म कुंडली असते. दशम स्थानाचा सविस्तर अभ्यास करायचा असेल तर दशमांश चार्ट चेक करावा लागतो. खूप तो चार्ट चेक करून पण बाकीच्या गोष्टी पण असतील ना. हो, तुम्ही विवाहाचं म्हणताय त्यासाठी 9 मास चार्ट चेक करावा लागतो. आता 9 मास चार्ट चेक करायचं म्हणलं तर पूर्वी कसं होतं की एखाद्या मुलीला विवाह केला तर तोच नवरा होता, तुला मारलं तरी तिथंच राहायचंय, तुला त्रास दिला तरी तू तिथंच राहायचे. आता तसं आहे का? तुला त्रास दिला, मारलं का, आई वडील डिवॉर्स चला. नाही, आई वडिलांचंही बरोबर आहे. जर एखाद्या मुलीला त्रास होत असेल त्यांचं काय चुकलंय, लगेच डिवॉर्स, लगेच दुसरं लग्न. मग तो 9 मास चार्ट कसा काम करतोय? एका मुलीला एकच जोडीदार आहे तर तो 9 मास चार्ट प्रॉपर पद्धतीने काम करते, पण एका मुलीला जर 2 लग्न 3 लग्न झाले, 4थं विवाह सक्सेस झालंय तर 9 मास चार्टचं काय प्रेडिक्शन करायचंय? बरोबर. त्यासाठी पत्रिका जुळवतानाच आपण काळजी करून जुळवायची. ही वेळ येतच नाही ना. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे उगाच प्रिव्हेंट करणं. प्रॅक्टिकली पण राहायचं. तुम्ही कुंडली पण जुळवा, तुम्ही प्रॅक्टिकली पण सगळ्या गोष्टी चेक करा, नंतरच तुम्ही विवाह करा. तुम्ही 100% कुंडलीच पहा असं माझं म्हणणं नाहीये. थोडं तुम्ही प्रॅक्टिकली असणंही गरजेचं आहे. बरोबर. आणि मग मॅडम आपण अलिप्तता मगाशी बोललो की बाबा पण दोन्ही पण अलिप्ततेवाली लोक आहेत की बाबा त्यांचं लग्न झालंय की हा पण अलिप्त राहायला आवडतं आणि हिला पण अलिप्त व्हायला आवडतं. मग सासू सासऱ्यांनी कसं करावं, त्यांना कसं मॅनेज करून घ्यावं? आता जर हे सासू सासऱ्यांना आता मॅनेज करायचं म्हटलं ना की जशी एनर्जी तुमच्याकडे असती ना तशाच गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळतात. तुमच्याकडे जी एनर्जी ना तसाच जोडीदार तुम्हाला मिळणार आहे.
कळलं का? म्हणजे मला असं म्हणायचंय की आपले विचार हे निसर्गाशी कनेक्ट होतात. म्हणजे निसर्गाला आपली भाषा कळती. आपण शब्दांनी जरी नाही ना बोललो तरी आपले विचार तिथे जाऊन कनेक्ट होतात आणि ते परत रिफ्लेक्ट आपल्यावर होतात. आपण जसा विचार करतो ना तसंच आपल्याला मिळतं. खरंय. तुम्ही स्वतःला रोज सांगा, स्वतःबद्दल एक 5 वाक्य रोज चांगले बोला. मी तुम्हाला सांगते की पुढच्या 6 महिन्यानंतर बघा त्याच गोष्टी तुमच्यावर रिफ्लेक्ट होणार आहे. आपण जर म्हटलं ना, अरे मी बिझनेस केलाय पण मी सक्सेसच नाही झालो, मी होईल का नाही सक्सेस, अरे तुम्हाला कुणालाच कळत नाहीये पण निसर्गाला तुमची शब्द, तुमची हे भाषा किंवा तुमचं हे जे काही तुमच्या मनात चाललंय ते कळतं ना, रिफ्लेक्ट आपल्यावर होत असतं. आपण सक्सेस होऊ नाही हो, मी सक्सेस आहे, मी सक्सेस आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. खरे म्हणजे हे खूप मला आवडलं तुमचं वाक्य की आपण जे विचार करतो ते आपल्या सोबत घडतंच. मग आपण चांगले विचार करायचे नेहमी, कोणाबद्दलही वाईट विचार करायचे नाही. आपल्याशी चांगलंच घडतं. आपण सतत दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू तर ते त्यांच्याशी नाही, ते आपल्याशीच घडते. खरी गोष्ट आहे. मला पण पर्सनली तो एक फिल्म बघितला होता ना, शाहरुख खानचा पिक्चर होता, त्यामध्ये त्यांनी वाक्य बोललं होतं, कहते किसी चीज को अगर पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उससे मिलाने की कोशिश में लग जाती है. ते मला फार आवडलं होतं आणि मी त्यावर विश्वास ठेवला की अरे असं होतं. आणि मी खूप त्यानंतर आयुष्यामध्ये बदल पाहिले की अरे नाही, मी विचार करतो तशा गोष्टी होत आहेत. हो, 100% होणार. मी माझ्या बाबतीत सांगते ना की सकाळी उठल्यानंतर मी 5 वाजता 4:30 ते 5 या वेळेत मी उठते. मग उठल्यानंतर मी स्वतःला एकच सांगत असते की मला हे शास्त्र संपूर्ण येतंय, संपूर्ण मला या शास्त्राचं नॉलेज आहे. आणि खरंच मी काय म्हणते, मला म्हणजे मी विचारही नाही करू शकत एवढं ह्या लेवल पर्यंत मला शास्त्र येते, पण मी अजूनही त्याच्यात विद्यार्थीच आहे हेच म्हणेल मी. म्हणजे एका पॉइंटला तुम्हाला म्हणजे एकदम उंचावर पण नाही जायचं आणि एकदम खाली पण नाही. मला शास्त्र मला खूप आलं पाहिजे, सगळं शास्त्र मला आलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. पैसे हे बाय प्रोडक्ट आहेत, आल्यानंतर ते सगळं मिळत असतं. मला पैसे मिळणार म्हणून मी शास्त्र शिकायचं हे मला विचार करू मी शकतच नाही, किंवा जे कुणी ह्या शास्त्रात असतील त्यांनी हा विचार करू पण नाही. बाय प्रोडक्ट आहे फक्त. हा, मिळणार ना पैसा. बरं, देवानी तर सोय नाही केलेली ना, इथून जाताना वरती घेऊन जायची बंगला, गाडी, पैसे, बँक बॅलन्स. देवाने अजून ती सोयच केलेली नाहीये. तू ये बाबा फक्त एकटा वर आणि बाकीचं राहू दे खाली. काय करायचं आपल्याला? ते ना, किती मोठे मोठे महाराजे होऊन गेले, गेले तर भूतकाळाचे, गेले तर भूतकुळांचे, कर्म घेऊन गेले त्यांचे, सगळे सोबत काही नेलं नाही. बरोबर आहे. आणि मॅडम मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न होता की आपण आजकालच्या जगात जे पाहतो की नवरा आहे ना आपल्या बायकोवर खूप संशय घेतो, तर हे असं का होतं? आहारही आपल्या शरीरावर खूप इफेक्ट करत असतो. तुम्ही कशा पद्धतीचा आहार घेताय हे खूप महत्वाचं आहे. आता लोकांना आहे ना शॉर्टकट मध्ये पाहिजे आहार. कारण मी काय सांगितलं एका पॉडकास्टमध्ये की सगळं राहूचं युग आहे. म्हणजे तुम्ही जे पिझ्झा, बर्गर हे शॉर्ट फूड आहे, मॅगी, नूडल्स हे राहूशी रिलेटेड फूड आहे. म्हणजे तुम्ही जर बर्गर खायला गेले तर तुम्हाला 1 मिनिटात गरम करून आणून देणार, झालं, ओके. पण तेच जर तुम्ही एखाद्या लंचमध्ये, जेवणासाठी एखाद्या हॉटेलमध्ये गेले, डिनरसाठी, लंचसाठी, तर तुम्हाला ते जेवण येईपर्यंत 20 मिनिटं तर लागतील ना. 20 मिनिटं तर कमीत कमी. तुम्ही जर एखाद्या डॉमिनोज मध्ये गेले किंवा कोणत्याही ठिकाणी गेले तर तुम्ही पिझ्झा मागितला 2 मिनिटात येणार आहे तुम्हाला. शॉर्ट मध्ये तुम्हाला येत आहे ना ते, आणि ह्याला वेळ लागतोय. शरीराला काय चांगलंय, शॉर्ट चांगले का लॉंग चांगले? लॉंग चांगले. म्हणजे आहाराचा परिणाम आपल्या मनावर होतो, शरीरावर होतो. बरोबर आहे. सतत शंका घेणे म्हणजे सिझोफ्रेनियाची लक्षण आहेत, मायनर लक्षण आहेत. हा एक प्रकारचा मानसिक त्रास आहे. कुठली लोक अशी करतात जास्त तुम्हाला वाटतं? अशी कुठली लोक करू शकतात तर ज्या लोकांचा आहारच प्रॉपर नाहीये, ज्या लोकांना झोप नाहीये, ज्या घरात अनुवंशिकताही असू शकते ह्याच्यात. आता मी काय डॉक्टर नाहीये, पण एक जनरली माझ्या शास्त्रात ज्या गोष्टी मला सापडल्या मी बोलते. तर अनुवंशिकही असू शकते ह्या गोष्टीमध्ये. ही लक्षणं घरात कुणाला तरी असतील तर कंटिन्यू इकडं आली, ही असू शकतं. बरोबर आहे. आणि आता घटस्फोटांचं प्रमाण पण वाढत चाललंय. घटस्फोटांचं प्रमाण का वाढलंय तर प्रत्येक मुलीची अपेक्षा आहे, मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, मला पब मध्ये नेणारा पाहिजे, मला रोज डॉमिनोजचा पिझ्झा दिला पाहिजे, मला रोज 5 स्टार मध्ये जेवायला नेलं पाहिजे. हे कसं शक्य? पण हे कसं शक्य? एखादा जर गरीब आहे विचारा, तो म्हणणार की नाही मी 2 टाइम फक्त जेवण
तुला जेवायला देऊ शकतो, तुझ्या अंगावर कपडे नाही मी आणून देऊ शकतो, राहायला एक घर देऊ शकतो, एवढीच माझी ऐक होती. मला की तिने घटस्फोट घ्यायचा सोडून दुसरीकडे जायचं, हे चुकीचं आहे खूप. हे खूप चुकीचं आहे. बरोबर आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्वतः कमवा. हा, हे बघ, कोणत्याही गोष्टीत हाव असली ना, हाव, लालच, त्याचा परिणाम हा खूप वाईट आहे. कोणत्याच गोष्टीत हाव नसायला पाहिजे. बरोबर. त्याचे दुष्परिणाम आहेत. मग आणि मग असले योग समजा आपल्या कुंडलीत, तर मग काय करू शकतो आपण, की आहेतच घटस्फोटाचे कुंडलीत आहे, पत्रिका जुळवतानाच पाहिजे, आधीच सांगून टाकायचंय की घटस्फोटाचा योग आहे, 2 विवाह आहे, 3 विवाह आहे, करायचे का नाही तुम्ही ठरवा. मग हा एक मोडून दुसरा करायचा असेल, तिसरा, तर बघा. मग त्याला घटस्फोटाचा योग असेल त्याला उपाय करतात बरेच जण. पिंपळाच्या झाडाशी, रुईच्या झाडाशी लग्न लावणे, कुंभविवाह, अर्कविवाह, असं त्याला नावं आहेत. ती एक रेमेडी करतात बरेच लोक ब्राह्मणांच्या थ्रू. मला म्हणजे माझं ते क्षेत्र नाहीये, मला नाही माहिती त्या गोष्टी. त्या काय करतात, पूजा काय करतात, विधी काय करतात, मला नाही माहिती. माझं ते क्षेत्र नाहीच आहे. बरोबर आहे. तुमच्या माझं सगळं ऍस्ट्रॉलॉजी, माझं सगळं ऑकल्ट सायन्स आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात वातावरणाचा परिणाम कसा आहे, ग्रह तारे तुमच्या आयुष्यावर, तुमच्या शरीरावर, तुमच्या वास्तूवर कशा पद्धतीने परिणाम करू शकतात, हा माझा अभ्यास आहे. आणि लग्नानंतर त्यांचे विचारच दोघांचे पण जुळतच नाहीयेत. आता माझ्याकडे एक केस होती, हजबंड वाईफचं पटतच नव्हतं अजिबात, डिवोर्स घ्यायचा त्यांचा विचार होता. मी त्यांना म्हटलं एक रेमेडी करून पाहता का तुम्ही. ठीक आहे म्हणले. मला तुम्ही दोघांनी सोबत आईस्क्रीम खायचं, फक्त आईस्क्रीम खायचं, एवढी एकच रेमेडी सांगितली त्यांना मी. म्हटलं 43 डेज नंतर मला सांगा काय होतं, किती भांडण होतात तुमचे. त्यांनी केली, ते आजही करतात ती रेमेडी, कंटिन्यू करतात. ते दोघं जातात, एक एक छोटं छोटं एवढं घेतात बाउलमध्ये, आईस्क्रीम खाऊन घरी येतात. हे त्यांना मी हे का सांगितलं, त्याचं कारण सांगते तुम्हाला. की आईस्क्रीम हे काय माहिती का, शनीशी संबंधित गोष्ट आहे. म्हणजे जी गोष्ट दीर्घकाळ टिकू शकते त्या शनीच्या आधिपत्याखाली येतात. आणि सप्तम स्थान मध्ये तूळ राशी येते, काल पुरुषाच्या कुंडलीप्रमाणे सप्तम स्थानात तूळ राशी येते. आणि तिथे शनीशी संबंधित फूड तुम्ही खाल्लंय तर तुमचं रिलेशन मेंटेन राहतं. बरोबर. म्हणजे आहार पण खूप महत्वाचा, खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर आईस्क्रीम जर एवढं सगळी मोठी गोष्ट 100% होत. लोकांना मग होतं तर मग लोक फॉलो का नाही करत. मग लोक हे असं काही नसतं. ज्यांना विश्वासच नाहीये ना त्यांनी इथं यायचंच नाही, इकडं वळायचंच नाही, बघायचंच नाही इकडे. तुम्हाला माहिती ना, स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना, तुम्ही तुमचं आयुष्य जगा. आम्ही थोडी जबरदस्ती कुणाला सांगायला जातो तुम्ही आले का नाही. ते पण आहे. का सांगायचं, नाही सांगायचं. पण आता मॅडम स्ट्रेसफुल जग झालंय ना, म्हणजे आता ठीक आहे आपण तुम्ही म्हटलात की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्ट्रेसफुल का झालंय तर वातावरणात मला सांगा ऑक्सिजन किती आहे, खूप कमी झालेलं ऑक्सिजन आता. म्हणजे ऑक्सिजनचा कारक ग्रह जो आहे तो गुरु, ज्युपिटर सांगितलेला आहे शास्त्रात. मग त्याचा इफेक्टच राहिलेला नाहीये. वातावरणाचा परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो ना. तर वातावरणात किती व्हायरस आहेत, वेगवेगळे कंपन्यांचे आहेच, वायफायचं आहेच, मोबाईलचे रेंज टॉवर आहेच. मग हे सगळं काय आहे, सगळं मिक्स झालेलं आहे ना. त्याचा परिणाम शरीरावर किती होतोय, त्याच्याने लोकांचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. 60 ते 65 वर्ष खूप झालं. मी सांगते, मी 60 ते 65 वर्ष एवढीच मी जगू शकते, त्याच्या पुढे मी नाही जाऊ शकते. वातावरणाचा परिणाम होतोय ना शरीरावर. तुम्ही सकाळी पहाटे फिरायला जा, शुद्ध हवा मिळणार तुम्हाला, ऑक्सिजन भरपूर असतं त्यावेळेला ज्युपिटर म्हणजे ऑक्सिजनचा कारक सांगितलेला आहे शास्त्रात, जीवकारक सांगितलेला आहे. मग तुम्हाला ऑक्सिजन शरीराला भरपूर मिळाल्यानंतर तुमचं शरीर कसं राहील, चांगलंच राहील ना. आणि तुम्हाला कार्बन डायऑक्साईड जास्त मिळालं तर तुमचं शरीर कसं होईल. मग तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम सुरू होतील. आपल्या बॉडीला जर ऑक्सिजन नाही मिळालं तर कितीतरी प्रॉब्लेम सुरू होतात वेगवेगळे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपण निसर्गाला पूजलं पाहिजे, निसर्गाशी संबंधित आपण. हे पहा, ज्योतिषशास्त्र आहे ना, म्हणजे तुम्ही दैनंदिन आयुष्य कसं जगायचं हे एक या शास्त्रातून सांगितलेलं. म्हणजे तुम्ही सकाळी किती वाजता उठले पाहिजे, उठल्यानंतर तुम्ही शास्त्रामध्ये पेस्ट, तुमच्या राशीनुसार पेस्ट ठरलेले आहे, साबण ठरलेले आहेत, कोणत्या राशीवाल्यांनी कोणतं साबण वापरायचं, पेस्ट कोणती वापरायची, सगळं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही जर सगळ्या गोष्टी केल्या, तुमचं दैनंदिन आयुष्य ठेवलं, डेली तुम्ही एक्सरसाइज केल्या, कपालभाती तुम्ही डेली केलं, अनुलोम विलोम तुम्ही केलं, तर तुमचा चंद्र चांगला होतो, म्हणजे तुमची मनस्थिती चांगली होती, मन तुमचं छान राहतं, सुदृढ राहतं, निर्णय क्षमता वाढती,
डिसिजन चुकत नाही. खूप काही गोष्टी आहेत हो. करण्यासाठी. ग्रहांच्या वेळा ठरलेल्या आहे, ग्रहांचे एजेस आहेत, त्या एजेस मध्ये ते ग्रह काम करतात. आणि मग आता हे आपण म्हणतो की आता लग्न आपलं झालं आणि मोडलं तर परत विवाह करायचा का? आता सप्तम स्थानाशी संबंधित समजा आता मी सांगेल की नाडीशास्त्रामध्ये केतू जो ग्रह आहे तो 3ची संख्या दाखवतो. 3. समजा चतुर्थात केतू आहे तर त्या व्यक्तीकडे 3 गाड्या असू शकतात, 3 घर असू शकतात. समजा एखाद्याकडे नसली तो आपल्याला विचारेल माझ्याकडे का नाहीये. त्याला अजून अनेक गोष्टी असतात पत्रिकेत, अनेक गोष्टी असतात. त्या केतूवर जर अशुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा केतूचं नक्षत्र चुकीचं असेल किंवा नवमांशातला केतू चांगल्या कंडिशनला नसेल तर कशा असतील त्याच्याकडे 3 गाड्या नसतील. पण एक जनरली सांगायचं म्हणलं तर केतू ही 3ची संख्या दाखवतो. पंचमात केतू आहे, त्याचं शिक्षणाच्या त्याच्याकडे डिग्र्या असतात 3 प्रकारच्या. षष्ठात केतू आहे, तुमच्या हाताखाली 3 लोक काम करणारी आहे. मामा तुम्हाला 3 आहेत. तृतीयातला केतू आहे, 3 भाऊ आहेत लहान. सप्तमात केतू तर 3 जोडीदार आहे ना आयुष्यात. तर मॅडम आता पूर्ण पॉडकास्ट आपण बघितला. सुरुवातीला लग्न कसं जुळतं किंवा कसं जुळायला हवं हे बघितलं आपण. नंतर परत लग्न झालंय तेव्हा काय प्रॉब्लेम येतात त्या सगळ्या गोष्टी बघितल्या. परत घटस्फोटापर्यंत पण आपण आलो. पण मी ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला थोड्या काही गोष्टी अपोज केल्या की अरे लग्न आपण करतोय तर प्रेम आहे तर का पत्रिका बघायची, हे असं का तसं का. तर तुम्हाला असे लोक खूप भेट असतील की तुम्हाला प्रत्येक पावलं विचारत असतील की अरे हे असं नाही, हे तसं नाही. अपोज करणारे लोक मिळत असतील. मी म्हणते विरोध केल्याशिवाय माणसाला यश पण मिळत नाही. विरोध करणारे पण पाहिजेच असतात आयुष्यात. सगळ्यांनीच जर माझी वाहवा केली किंवा सगळ्यांनी जर कौतुकच केलं तर मला यश कसं मिळेल, मला प्रोत्साहित कोण करेल. मग तीच तर लोक मला प्रोत्साहित करतात, हेच मी म्हणेन. पण आणखी एक मला असं सांगायचंय की विवाह करताना पत्रिका जुळवणे, व्यवस्थित जुळवून पहा चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन. तुम्ही जिथे आपलं विज्ञान संपतंय तिथे अध्यात्माला सुरुवात होती किंवा अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टीची सांगड घालून आपण ह्या शास्त्राला चांगल्या प्रकारे अवगत करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. बॅलन्स हवा. धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्ट चॅनल आलात आणि लोकांना चांगलं गाईड केलं, त्यावेळेला तुमचे धन्यवाद. थँक्यू. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.